शहरात पारंपरिक पोळा सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला। रोवणीचा हंगाम संपल्यानंतर बैलांच्या कष्टाची जाण ठेवत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी वर्गात या सणाला विशेष महत्त्व आहे। चंद्रपूर शहरातील पंचतेली हनुमान मंदिराच्या पटांगणात पारंपरिक नंदी बैलांच्या पोळ्याचे खास आकर्षण पाहायला मिळाले। बैलांची आकर्षक सजावट, रंगीत बेगड, शिंगांना लावलेले विविध रंग आणि पारंपरिक थापांनी नटलेले बैल लक्ष वेधून घेत होते। अनेक ठिकाणी तान्हा पोळाही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। या दिवशी बैलांची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ देण्याची परंपरा जपली गेली। हा शिवशंभूंचा नंदी आहे, 12 महिने तो आमच्यासाठी कष्ट करतो। पोळ्याच्या दिवशी त्याचं मनापासून पूजन करत आहोत, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आजच्या दिवशी म्हणजे हे शेतकऱ्याचे दैवत आहे। 12 महिने याच्या मेहनतीने जे शेतीमध्ये पिकते ते आम जनतेला या सगळ्यांना अन्न पुरवणारे हे एक प्रकारचं साधन आणि शिवशंभूचा नंदी आहे। आणि 12 महिन्याचे जे आपण त्यांच्याकडनं कष्ट करून घेतो, तर आजच्या दिवशी त्यांना गोडधोड घालून सण सजवून सण त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा आभार व्यक्त करतो। इथं आता माझा जन्म 1980 आहे, पण 1962 पासून इथं पोळा भरत आहे आमच्या आजोबाच्या काळापासून। आणि त्यावेळेस इथं जागा कमी पडायची, एवढे बैल राहायचे। आजची कंडिशन आधुनिकच्या काळामध्ये बैलांचा विचार पडत चाललेला। आज जनावर काय बैल काय याच्यामध्ये फरक पडला आहे लोकांना। आज अशी परिस्थिती आहे की ट्रॅक्टर आणि आधुनिक पद्धतीने शेती करायचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे आपली शेतीची पोट हालवत आहे। आज शेतीची हालत खराब आहे, पण तरी पण लोकांना समजत नाही। कॅन्सरचे प्रमाण त्याच्यामुळेच वाढत चालले आहे। पहिले जे नैसर्गिक पद्धतीने शेती व्हायची यांच्या शेणापासून, गोमूत्रापासून, ते बंद झालेलं आहे।